तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि तुमच्या मनामध्ये असा विचार आला, की खोटे डॉक्युमेंट्स तयार करून खोटी माहिती देऊन आपण नोकरी मिळवूया, तर ही तुमची विचार करण्याची क्षमता ही अत्यंत चुकीची असणार आहे. कारण अतिशय महत्त्वाची नोटीस बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहोत. या नोटीसनुसार काही विद्यार्थ्यांनी खोटे प्रमाणपत्र तयार करून नोकरी मिळवली होती, तर त्यांना आता परमनंटली ब्लॉक करण्यात आलेलं आहे. म्हणजे इथून पुढे आता जी काही भरती निघणार आहे, त्यामध्ये त्यांना कसल्याही प्रकारचा चान्स किंवा संधी आता दिली जाणार नाही. परमनंट त्यांना निष्कासित केलेलं आहे. तर त्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे आपण पाहणार आहोत. तर अगोदर मित्रांनो, तुम्ही कोर्ट भरती संदर्भामध्ये जर तयारी करत असाल, तर तुम्हाला मी सुरुवातीपासूनच मार्गदर्शन करत आहे, की व्यवस्थित एक सुद्धा चूक तुमची होता कामा नये. कारण एका चुकीमुळे सुद्धा तुमची ही पोस्ट जाऊ शकते आणि कायमस्वरूपी तुम्हाला त्या पदावरून काय करावं लागते, माघार घ्यावा लागते. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना व्यवस्थित माहिती नसते. कोणताही विद्यार्थी जाणून-बुजून चुका करत नाही, तर ज्ञानाच्या अभावी किंवा चुकीच्या मार्गदर्शनामुळे ती त्याच्या हातामधून त्या प्रकारची चूक घडत असते. तर त्या चुका आपल्याकडून होऊ नये, कारण नोकरीसाठी आपण पात्र आहोत. आपल्याला नोकरी मिळत आहे, तरी देखील आपण अशा प्रकारे चुका करत असाल, तर ते आपल्याला व्यक्तिमत्त्वाला शोभणार नाही. तर चला पाहूया, बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर नोटीस प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची नोटीस आहे, कारण सर्वच विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. पहा या ठिकाणी काय केलेलं आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी काही शिपाई आणि हमाल पदाची जाहिरात आली होती आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं त्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. परंतु यामध्ये काही लालबहादर असे होते, की भलताच भयानक त्यांनी कांड करून ठेवलेला आहे. तर काय केलेलं आहे पहा. सिलेक्ट लिस्ट 128 कॅन्डिडेट्स होते, वेटिंग लिस्ट 32 ची होती पिऊन आणि हमालसाठी. तर यामध्ये स्पष्ट उल्लेख काय केलेला आहे पहा. बहादरांनी काय केलेलं आहे, द फॉलोइंग कॅन्डिडेट्स म्हणजे खाली काय कॅन्डिडेट्स दिलेले आहेत, त्यांचे नाव आहेत. ऑन द सिलेक्ट लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ पिऊन हमाल पब्लिश 24/9/2024 रोजी त्या ठिकाणी पब्लिश झालेली होती पोस्ट आणि हमाल या पदासाठी. तर त्यांनी काय केलेलं आहे पहा. या ठिकाणी कशा संदर्भामध्ये नोटीस त्यांना देण्यात आलेली आहे, की हॅव सबमिटेड फॉल्स इन्फॉर्मेशन. त्यांनी काय केलं, चुकीची माहिती त्या ठिकाणी दिली आणि 7 स्टँडर्ड्स मार्क्स अँड सबमिटेड फॉर मार्कशीट ऑफ द 7 स्टँडर्ड्स अलॉंग विथ ऍप्लिकेशन देअर फॉर देअर नेम्स आर डिलीटेड फ्रॉम द सिलेक्ट लिस्ट ऑफ द पिऊन. त्यांनी काय केलेलं आहे, बनावट एकतर माहिती चुकीची दिली आणि जे 7वीचा मार्क मेमो आहे ते बनावट 7वीचा मार्क मेमो त्यांनी तयार केले आणि त्या ठिकाणी दिलं. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, की मुंबई उच्च न्यायालय असो, कोणत्याही न्यायालयाची भरती असो, एकदम प्रॉम्प्ट भरती होत असते, कारण तिथं चुकीला माफी नसते. त्याच्यामुळं खोटी तर माहिती जाऊ द्या, परंतु आपण जाणून बुजून जी चूक केलेली नाही, आपल्या हातून घडली, त्या चुकीमुळे सुद्धा आपली पोस्ट जात असते. ज्या विद्यार्थ्यांनी 2-4 वेळेस भरती दिलेली आहे, त्यांना पुरेपूर अनुभव आलेला असेल. नवीन विद्यार्थ्यांना कदाचित माहिती नसेल. त्याच्यामुळं तर या ठिकाणी त्यांनी काय केलं, 7वीचा जे का मार्क मेमो आहे बनावट तयार करून दिलेला आहे. तर हा जो मार्क मेमो आहे मित्रांनो, त्यांची प्रत्येक डॉक्युमेंटची काय होत असते, रीची क्रॉस चेकिंग होत असते. त्याच्यामुळं नोकरी देत आहे म्हणजेच डॉक्युमेंटची क्रॉस चेकिंग 100% होणारच आहे. तर या ठिकाणी बनावटी दिल्यामुळं काय केलेलं, त्यांना परमनंटली ब्लॉक करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारची तुम्हाला कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती द्यायची नाही, जेणेकरून ह्या विद्यार्थ्यांवर जी वेळ आलेली ती आपल्यावर वेळ येऊ नये. पहा या संदर्भामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे. ऑनरेबल चीफ जस्टिस हॅज इन प्लीज ऑर्डर द above said candidates are permanently debarred, permanently करून टाकले from participate any requirement process that are or will be initiated by the High Court Bombay benches नागपूर औरंगाबाद as well as district court. म्हणजे जेवढे काही कोर्ट भरती होणार आहे, हायकोर्ट असो डिस्ट्रिक्ट कोर्ट असो, आता इथून पुढे त्यांना ह्या भरतीमध्ये कुठेही त्यांना फॉर्म भरता येणार नाही. त्यांना परमनंटली ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात आलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी खोटी माहिती दिली, खोटे बनावट प्रमाणपत्र दिले, त्याच्यामुळं तुम्हाला जे काही नवीन विद्यार्थी आहेत कोर्ट भरतीची तयारी करायला, त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा संदेश आहे. कारण की कोणतीही माहिती, कोणतीही नोकरी असो, व्यवस्थित सर्व डॉक्युमेंट्स आपले व्हॅलिड असले पाहिजे, माहिती व्हॅलिड असली पाहिजे, तरच मित्रांनो आपल्याला नोकरी मिळते. अन्यथा कुठं ना कुठं माणूस चूक करतो आणि फसून जातो. त्याच्यामुळं अशा प्रकारची ही वेळ येऊ नये, कारण हे अत्यंत वाईट बातमी आहे, की त्या विद्यार्थ्यांना परमनंटली काय करण्यात आलेले, ब्लॉक करण्यात आलेलं आहे. कारण त्यांचं करिअर हा आता धोक्यामध्ये आलेला आहे. असं होऊ नये म्हणून व्यवस्थित माहिती देणं आणि तुम्हाला व्यवस्थित गायडन्स अतिशय महत्वाचं आहे. जर गायडन्स बरोबर नसेल मित्रांनो, कारण बरेच विद्यार्थी चुकीच्या गायडन्सकडे जातात आणि त्याच्यामुळे ही अशी वेळ येत असते. तर ऑथेंटिक माहिती तुम्हाला आपल्या चॅनल्सवर भेटत असते. तुमच्या काही जरी समस्या असेल तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि युट्यूबच्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता. त्यावर आपण समाधान करण्याचा प्रयत्न करत असतो. तर ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून अशा प्रकारची चूक कुणाच्याही हातून होऊ नये आणि स्वतःचं करिअर बर्बाद होऊ नये.